नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय त्या दिवशी नाशिकला एक मोठी दुर्घटना घडली. अर्थात त्याला दुर्घटना म्हणायचं की घातपात म्हणायचं की गैरकारभार म्हणायचं की निष्काळजीपणा म्हणायचं, हा प्रश्न आहे. याचं कारण अशा घटना घडत आहेत आणि सतत घडत आहेत. त्या टाळण्याचा विचारसुद्धा आज राज्यात जे सरकार सत्तेवर आहे त्याच्या मनाला शिवलेल्या नाहीत. पहिल्यांदा होते, दुसऱ्यांदा होते, त्यालाही आपण चूक समजू, पण तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, सातव्यांदा, 18व्यांदा होतात गोष्टी, तेव्हा त्याला गुन्हा म्हणावं लागतं. त्याला गुन्हाच म्हटलं पाहिजे. कारण ज्यासाठी तुम्हाला नेमलेलं आहे किंवा तुमच्या हाती सत्ता आणि अधिकार सोपवलेले आहेत, त्या अधिकाराचा वापर त्या कामासाठी म्हणजे जनहितासाठी होत नसेल तर मग ती महापालिका नाशिकची असो, मुंबईतली असो, पोलीस मुंबईचे असोत किंवा आणखीन कुठले असोत, त्या सगळ्या परिणामांना गुन्हा म्हणावं लागतं. गुन्हा म्हणावं लागतं. हे परत परत मी का सांगतोय तेही स्पष्ट केलं पाहिजे. आणि याच्यात प्रत्येक बाबतीत राज्यातलं सरकार कसं दोषी असतं असाही प्रश्न अनेकांना पडेल. ही नाशिकची घटना आहे आणि महापालिकेच्या आवाक्यातली घटना आहे किंवा अधिकार क्षेत्रातली घटना आहे. त्यासाठी राज्याचं सरकार किंवा मुख्यमंत्री जबाबदार कसा, असा प्रश्न पडू शकतो. मग हाच प्रश्न उलटा करून असं विचारता येईल की महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो, ही केंद्राची जबाबदारी कशी काय होऊ शकते? परस्पर सहकार्याने जे प्रश्न सोडवायचे असतात किंवा समस्यांना सामोरं जायचं असतं, तेव्हा आपण कसे चांगले आहोत हे सांगण्यासाठी जर तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवायला लागाल तर मग तुम्हालाही तशी जबाबदारी घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. मुद्दा असा आहे की जेव्हा एखादा अधिकारी, डेलिगेशन ऑफ पॉवर असतं लोकशाहीमध्ये, अधिकार सरकारकडून खाली 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 झिरपत आलेले असतात. त्यामुळे महापालिका असली तरी तिथला आयुक्त हा खरा कारभारी असतो आणि आयुक्त हा तिथल्या नगरसेवकांपेक्षा, निवडून आलेल्या नगरसेवकांपेक्षाही राज्य सरकारला जबाबदार असतो आणि म्हणूनच त्याचं खापर आपोआपच राज्य सरकारपर्यंत येतं. अर्थात त्या टेक्निकल गोष्टीत मी शिरणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की एका बाजूला देशात आरोग्य आणीबाणी लावा असा आग्रह धरला जातो आणि याच सरकारचे मंत्री नवाब मलिक, नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी असं म्हणत आहेत. पण तुम्ही तुमच्या राज्यात तरी आणीबाणी असल्यासारखे वागताय का, याचं उत्तर द्या. आणि ते बघितलं तर असं दिसतं की कुठचाही करोना, आरोग्य आणीबाणी, मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव याचा मागमूस सरकारच्या वागण्यात दिसत नाही. आणि म्हणून छोटी समस्या असते ती अक्राळ विक्राळ होऊन आपल्याला दिसते. ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन नाही म्हणायचं आणि ऑक्सिजन केंद्र सरकार द्यायला तयार झालं, त्यासाठी टँकर आणा म्हटल्या तर तुमच्याकडे टँकर नसतात. ते शोधाशोध सुरू होते आणि टँकर सापडले तर ड्रायव्हर नसतात. नाशिकच्या या इस्पितळामध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार चालू होते. ठीक आहे, अडचणीच्या वेळेला सगळ्यांना संपूर्ण परफेक्ट व्यवस्था पाहिजेत अशी मागणी आपण करू शकत नाही, अपेक्षा करू शकत नाही. पण निदान तिथे 157 माणसांवर ऑक्सिजनवर त्यांना ठेवलेलं आहे किंवा व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे. तर परिस्थिती किती नाजूक आहे याचं भान राज्याच्या एका तरी मंत्र्याला होतं का? असतं तर मग तुमच्या वागण्यातून, कामातून ते दिसलं असतं. ऑक्सिजनचा जो टँकर आहे तो इस्पितळापर्यंत पोहोचला आहे आणि इस्पितळासाठी
जी ऑक्सिजन साठवायची टाकी आहे, टँक आहे, त्यामध्ये तो ऑक्सिजन भरला जात असताना लिकेज झालं आणि जवळजवळ त्यातला 70-75% ऑक्सिजन मूळच्या टाकीतला संपून गेला आणि त्या अभावी जे 157 रुग्ण ऑक्सिजनवर होते त्यांची जीवाची फडफड झाली. त्यात एका मुलीची आई, एक वयस्कर स्त्री जी मरण पावली, 11 महिला आणि 11 पुरुष. त्यापैकी एका महिलेची मुलगी म्हणाली, माझी आई कोंबडं फडफडून मरावं तशी मेली. कळतंय मित्रांनो याचं काय? आज ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणतात की दुःख कसं व्यक्त करावं यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, कुठून शब्द आणणार? कारण तुमचे शब्द सगळे भाजप, नरेंद्र मोदी सरकार यांना शिव्याशाप देण्यातच संपून गेलेले आहेत. कुठून शब्द आणणार तुम्ही? आपल्या सरकारचा जो दुबळेपणा आहे, नाकर्तेपणा आहे, निष्काळजीपणा आहे, याच्यासाठी बोलायला शब्द आणणार कुठून? कारण तुमचे सगळे शब्द केंद्रावर दोषारोप करण्यासाठीच राखीव ठेवलेले असतील किंवा तुमच्या मदतीला येणारे जे कोणी लोक असतील, सोनू सूद असतील किंवा विरोधी नेते फडणवीस आणि देवेंद्र दरेकर असतील, त्यांना शिव्याशाप देण्यासाठीच तुम्ही सगळे शब्द राखीव ठेवले असतील किंवा तुम्हाला जे वेगवेगळ्या सूचना देतात, फुकटचे सल्ले देतात, त्यांच्याकडे बघून नाक मुरडण्यासाठीच सगळे शब्द तुम्ही खर्च करणार असाल तर तुम्हाला तुमच्या वागण्यातून किंवा निष्काळजीपणातून माणसं मरतात, त्यांना श्रद्धांजली व्हायला शब्द उरणार कसे? हे बोलताना आनंद होत नाही मित्रांनो, नाही आनंद होत. कारण 22 लोकांचा हकनाक बळी गेलेला आहे. बाजूला तलाव असावा आणि तलावाच्या किनाऱ्यावर त्या माशाने फडफडून मरावं पाण्याअभावी, त्यापेक्षा नाशिकची घटना किंचितही वेगळी नाही. टँकर येऊन उभा आहे, अख्खा टँकरभर ऑक्सिजन आहे आणि तिथून काही फुटावर 30-50-70 फुटावर त्या इस्पितळात असलेले 157 रुग्ण हे ऑक्सिजन अभावी फडफडत होते आणि त्यातले 22 मरण पावलेत. याचं कारण असं की ही आपली जबाबदारी आहे याचं भान आजच्या महाविकास आघाडी सरकारला नाही आहे. नवाब मलिक असोत किंवा तुमचे वळसे पाटील असोत, असलम शेख असोत किंवा तुमचे जितेंद्र आव्हाड असोत, हे तुमचेच मंत्री आहेत, अनिल परब असोत, या सगळ्यांना फिकीर कसली आहे? तर तो अभिमन्यू काळे नावाचा अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त विरोधी पक्षांना माहिती का देतो आणि त्याचं तोंड कसं बंद करायचं याची फिकीर तुम्हाला आहे. सरकार म्हणून उत्तम काम करावं ही तुमच्या डोक्यात कल्पनाच नाही आहे. आपण सरकार बनवलंय आणि सत्ता काबीज केली आहे, तेव्हा आपला जो समान शत्रू किंवा विरोधी पक्ष आहे भाजप, त्याची गळचेपी कुठे कुठे करायची यासाठी तुमची बुद्धी, ताकद आणि शक्ती आणि अधिकार खर्च होत आहेत. मग तुमच्याकडे खरोखर गरजू सामान्य जनतेसाठी काम करायला शक्ती आणि अधिकार कुठून शिल्लक उरतील? ते अधिकार वास्तविक जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला मिळालेले आहेत. पण ते सगळे अधिकार आपल्या चुका दाखवणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी तुम्ही ती ताकद आणि ते अधिकार वापरताय. तर मग खऱ्याखुऱ्या गरजूंना सेवा देण्यासाठी तुमच्याकडे अधिकार शिल्लक उरणार कुठून, वेळ उरणार कुठून? त्याच्याकडे बघायला वेळ नाही आहे. आणि म्हणून मी आधीच्या कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं, मुख्यमंत्री उद्धवराव एक छोटा निर्णय घ्या, तुमच्या सगळ्या मंत्र्यांची थोबाडं बंद करा. चकार शब्द त्यांनी बोलता कामा नये. सरकारच्या वतीने कोणतरी एक चीफ मिनिस्टर किंवा चीफ सेक्रेटरीज बोलतील, मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्रीच बोलतील. प्रत्येकाने आपली अक्कल पाजळायची गरज नाही. ती अक्कल पाजळण्यापेक्षा काम करा.
मी मार्मिकचा संपादक असताना मार्मिकचा आपला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा विस्तार झाला त्या काळामध्ये बाळासाहेबांना मी एक प्रश्न विचारला होता. कारण तोपर्यंत ठाणे, मुंबई, फार फार तर पुणे, नाशिक एवढ्यापुरती शिवसेना होती. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जिल्हा तालुक्यात शिवसेना जात होती आणि तेव्हा शिवसेनेमध्ये 12 नेते होते, ज्यांना नेते म्हणायचे. आज शिवसेनेत उठतो तो प्रत्येकजण नेता असतो. तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. नवलकर, शरद आचार्य, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी असे फक्त 12 नेते होते. आणि तोच प्रश्न मी बाळासाहेबांना विचारला होता की ही संघटना मुंबईपुरती पुरेशी आहे नेते, पण अख्खा महाराष्ट्र इथले 28-30 जिल्हे इथपर्यंत शिवसेनेची संघटना विस्तारायची असेल तर तुमचे 12 नेते पुरणार आहेत का? तेव्हा बाळासाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. उद्धवरावांनी आपल्या वडिलांना दिलेला शब्द आहे ना, त्यापेक्षा बाळासाहेबांनी मला या विषयात दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. बाळासाहेब म्हणाले की मला शिवसेना ही संघटना म्हणून मजबूत ठेवायची आहे आणि त्यात नेते कमी असतील तेवढंच बरं. मला शिवसेनेची PSP करायची नाही आहे. PSP याचा अर्थ प्रजा समाजवादी पक्ष. आणि प्रजा समाजवादी पक्षाची ख्याती अशी होती की तिथे कार्यकर्ते नव्हते, असेल तो प्रत्येकजण नेता होता आणि त्यामुळे प्रत्येकजण वाटेल ते बोलायचा. म्हणजे मधु दंडवते एक बोलायचे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन मधुलिमय बोलायचे. प्रत्येक नेता वर्दे आणखी तिसरंच काहीतरी बोलायचे. आणि त्या अर्थाने बाळासाहेबांनी ते व्यंगात्मक उत्तर दिलं होतं की मला शिवसेनेची PSP करायची नाही आहे. आज शिवसेनेची PSP होऊन गेलेली आहे. प्रत्येकजण नेता आहे. एक कोण कुठला बुलढाणा काय कुठचा आमदार आहे संजय गायकवाड, तोही शिवसेनेचा नेता म्हणून एक भूमिका घेत असतो, बोलत असतो. शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार, मंत्री प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बरळत असतात. त्याखेरीज राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत जे मंत्री आणि प्रवक्ते आहेत. आणि थोडक्यात शिवसेना प्रमुख किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मतानुसार आजची महाविकास आघाडी म्हणजे PSP होऊन गेलेली आहे. आणि जेव्हा PSP होते तेव्हा कार्य दुसरे ना उरले. PSP म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष आणि राष्ट्र सेवा दल यांचा एक घनिष्ठ संबंध होता. राष्ट्र सेवा दलातून तयार होणारी मुलं ही पुढे PSP मध्ये जायची. आणि त्या राष्ट्र सेवा दलाचं एक गाणं होतं, ध्येयामुचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले. आजच्या महाविकास आघाडीची PSP तशी झालेली आहे. तिथे धोरणं ठरतात, निर्णय ठरतात आणि कार्य दुसरे ना उरले. काम काहीही नसतं, कारभार काहीही नसतो. आणि त्याचा परिपाक आपण नाशिकमध्ये बघितलेला आहे. ऑक्सिजनची चिंता करू नका, ऑक्सिजन भरपूर आहे, ऑक्सिजनचे बेड आहेत, व्हेंटिलेटर आहेत, आम्ही सगळी व्यवस्था पक्की केली आहे. काय व्यवस्था तुम्ही पक्की केली आहे? काय व्यवस्था पक्की केलेली आहे? ही अशी की जे बाहेरून मिळणार त्यांना मिळेल, त्यांना ॲडमिशन तुम्ही द्याल तेव्हा द्याल. पण ज्यांना तुम्ही ॲडमिशन दिलेली आहे, ज्यांच्यावर ऑक्सिजन लावलेला आहे, तोही खंडित होऊन बघता बघता माणसं 22 मरण पावली. तिचं चित्रण तुम्ही बघितलं असेल. कुठची तरी एक महिला त्या आपल्या मृताच्या छातीवर धपाधप हात मारून श्वास परत सुरू व्हावा म्हणून आटापिटा करते. हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे. याची कुठेतरी संवेदना या एका तरी मंत्र्यामध्ये आपल्याला दिसते का? त्यापेक्षा या सगळ्यांचं लक्ष त्या काय ते रेमडेसिवीर औषधाची माहिती आयुक्त विरोधी पक्षांना का देतात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी लागलेली आहे. विरोधी पक्षांना खोटं कसं पाडायचं यासाठी सगळी बुद्धी आणि ताकद खर्ची पडते. पण जे करोनाने बाधित 2 लाख वगैरे काय ॲक्टिव्ह रुग्ण आहेत त्यांच्याकडे बघायला, त्यांच्यासाठी काही करायला एकाही मंत्र्याला वेळ नाही आहे, ना इतर कुठच्या नेत्याला वेळ आहे. शिवसेनेची नगरसेविका कुठल्या बोरिवलीच्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे आपल्या जवळच्या कोणाला तरी ॲडमिट करून घ्यावं
म्हणून अशी हुज्जत करते की तिथले डॉक्टर संपावर जातात. इकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री आवाहन करतात की डॉक्टर आणून द्या, नर्सेस आणून द्या. कशासाठी आणून द्यायच्या? तुमच्या या लाडावलेल्या नगरसेविका, नगरसेवक, आमदार यांनी त्यांना दमदाटी करून संप करायला भाग पाडायचं, यासाठी कोणी डॉक्टर आणून तुम्हाला द्यायचे? कुठे ते रेमडेसिवीर औषध मिळत असेल किंवा इंजेक्शन मिळत असेल, त्या मालकाशी बोलून तुमचे औषध आणि अन्न प्रसाधन किंवा असे मंत्री आहेत शिंगणे, त्यांच्याशी बोलणी करून तो पुरवठा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला विरोधी पक्षांनी, तर तुम्ही त्यांना त्यांची चौकशी करायला निघालाय, त्या उत्पादकाची चौकशी करायला निघालाय, त्याला वाचवायला गेले. म्हणून फडणवीस आणि दरेकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यावर तुमच्या मंत्र्यांची सगळी बुद्धी आणि ताकद खर्ची पडते. मग नाशिकमध्ये लोक मरत असतील तर तुम्ही चौकशी पलीकडे काय करू शकणार आहात? हेच नाही, याच्यानंतर आणखीन मरणार आहेत, कारण तुम्ही ते थांबवूच शकणार नाही. ते थांबवण्यासाठी त्या मंत्र्यांचा कान पिळण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये पाहिजे. ती आहे का उद्धवरावांमध्ये? आहे का? आणि ही काय पहिली घटना आहे? अगं दीड महिन्यापूर्वी पश्चिम उपनगरामध्ये कुठच्या तरी मॉलला आग लागली आणि ते बघायला आग विझवल्यानंतर तिथे मुंबईच्या महापौर पेडणेकर जाऊन पोहोचल्या आणि त्या म्हणतात, अरे इथे हॉस्पिटल होतंच कसं? म्हणजे नुसतं हॉस्पिटल नव्हतं, त्यात होरपळून 10 लोक बळी पडले होते. त्यानंतर सावध झालं का सरकार? नाही. सावध झालं असतं तर नाशिकला ही घटना घडली नसती. त्याचीही चौकशी चालू आहे. अगदी पालघरला साधूंना एका जमावाने चोपून मारून टाकलं आणि पोलीस पहाऱ्यात मारून टाकलं. तिथे पोलीस होते, त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं, पण पोलिसांनीच त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी त्या दोन्ही साधूंना जमावाकडे सोपवलं आणि लाठ्या काठ्यांनी मारून त्या जमावाने त्या साधूंचा जीव घेतला. तेव्हा तुम्ही कठोर कारवाईची भाषा बोललात. काय कारवाई झाली? कसली चौकशी झाली? काय नेमकी कारवाई होऊ शकली ते तरी एकदा सांगा. पण त्यामुळे त्याला आता वर्ष होऊन गेलेलं आहे आणि वर्षभरात जेव्हा तुमचा कारभार लोक बघतात की आपण वाटेल तो निष्काळजीपणा करावा, आपल्यावर कोणी कारवाई करणार नाही, याचा एक प्रकारे आत्मविश्वास बेदरकार वागणारे अधिकारी, कर्मचारी, गुंड, तुमचे अनुयायी, तुमचे नेते, प्रवक्ते यांच्यामध्ये एक बेदरकार आत्मविश्वास या महाविकास आघाडीने निर्माण केला आणि त्याचा परिणाम नाशिकला दिसलेला आहे. की आपण बेछूट वागावं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त भगवतीची घटना आहे का? नाही मित्रांनो. भंडारा का, मला वाटते गडचिरोली, मला गोंदिया असेल, मला आठवत नाही आत्ता, पण एक 2-2.5 महिन्यापूर्वी एक बालिका गृहामध्ये काय ते मेटर्निटी सरकारचं होम आहे, तिथे दक्षता विभाग जो आहे त्यामध्ये काचेच्या पेटीत ठेवलेली मुलं, रात्री शॉर्ट सर्किटने आग लागली आणि होरपळून 8-10 मुलं मेली. कठोर कारवाई होणार, कसून चौकशी होणार. नेमकं काय झालं? त्यांच्या तोंडावर 5-10 लाख रुपये फेकायचे आणि सहानुभूती व्यक्त करायची, पुढे काहीही होत नाही. हा कारभार आहे 1.5 वर्षातला, हा कारभार आहे. कारण तुमची सगळी शक्ती ही वाझेचा बचाव, वाझे मरता कामा नये. वाझेला कशाला ओसामा बिन लादेन? मग ह्या पेशंटकडे, या रुग्णांकडे, त्या बालकांकडे बघायला वेळ कोणाला आहे? या सरकारमध्ये कोणाला वेळ आहे? पुढे येऊन सांगावं एखाद्या मंत्र्याने. नवाब मलिक असोत, जितेंद्र आव्हाड असोत, काय ते देशमुख असोत, वळसे पाटील असोत, त्यांनी पुढे येऊन सांगावं, मी आउट ऑफ द वे जाऊन नियम वगैरे बाजूला ठेवून या रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असं एक तरी मंत्री सांगू शकतो? नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. काल त्या औषध आणि अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांना तडकाफडकी बदली केल्यानंतर मोठ्या गुरमीमध्ये जितेंद्र आव्हाड बोलत होते. आज कुठे होते ते?
बघा आम्ही कसे नालायक आहोत. आम्ही सुटसुटीत जिवंत असलेल्या माणसांना पण ऑक्सिजन तोडून मारून टाकले. हे पण सांगायला जितेंद्र आव्हाड यांनी तेवढ्याच हिरिरीने पुढे यावं. वळसे पाटील म्हणतात गृह खातं आणि पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. जिथे हस्तक्षेप आवश्यक आहे अधिकार म्हणून तुमचा, तिथे तरी तुम्ही हस्तक्षेप करता का? आणि आजच 2 बातम्या बघितल्या. एका बाजूला या ऑक्सिजन अभावी केंद्र सरकारला दोष देणारे मंत्री, दुसऱ्या बाजूला आलेला ऑक्सिजन समोर असताना तडफडून मरणारे 22 रुग्ण, आणि तिसरी बातमी जी आहे ती नागपूरमध्ये छत्तीसगडमधून कसा ऑक्सिजन आणता येईल यासाठी मध्यस्थी करणारे, रद्दबदली करणारे, धावपळ करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांची एक बातमी मी बघितली की नागपूरमध्ये राहणारे एक ग्रस्त आहेत, त्यांची छत्तीसगडमध्ये काही कंपनी किंवा कारखाना आहे आणि तिथून एक दिवस आड एक टँकरभर ऑक्सिजन मिळू शकतो. तो ऑक्सिजन आणायला कुठला टँकर मिळेल त्याच्याशी सुद्धा फडणवीस बोलले आणि मग नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्याला भेटायला गेले. जिल्हाधिकाऱ्याशी बोलणी केली. तो छत्तीसगडचा कारखान्याचा मालक आणि टँकर चालवणारी कुठची कंपनी, त्या दोघांची सुसंवाद घडवून आणण्याचं काम विरोधी नेता करत होता. आणि त्याची चौकशी ह्यांना करायची, ज्याला सरकार म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्र्यासारखं काम विरोधी नेता करतोय आणि विरोधी नेते आणि त्यांचे सगळे सहकारी मंत्री बनून बसलेत, सत्ताधारी मुख्यमंत्री वगैरे. ते रोज उठून विरोधी पक्षाला कसं कैचीत पकडायचं यासाठी आपली सगळी बुद्धी आणि अधिकार खर्च करतायत. आणि तुम्हा आम्हाला सांगतात चिंता करू नका, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही सगळ्या व्यवस्था ठेवल्या आहेत, आम्ही करोनाला डोकं वर काढू देणार नाही, करोनाला नक्की पराभूत करू. तेव्हा सामना आठवतो, पण त्याचं नाव सामना नावाचं दैनिक नाही आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामना नाही आठवत, सामना नावाचा चित्रपट आठवतो, ज्याची पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहिली होती, ज्याचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं होतं. आणि निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू अशा दोघांनी त्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. त्यातलं एक गाणं आठवतं, आम्ही फक्त ऐकत असतो आमुची खुशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तर मुख्यमंत्री महोदय, आपण जे काय लाईव्ह करता आणि तुमचे मंत्री जे रोजच्या रोज आपली अक्कल पाजळतात, त्यातून सामान्य जनतेपर्यंत एवढीच गोष्ट जाते की आम्ही फक्त ऐकत असतो आमुची खुशाली, आणि आम्ही खुशाल नसतो. आम्ही प्राणवायूशिवाय मरत असतो, आम्ही जमावाकडून मारले जात असतो, आम्ही मॉलला लागलेल्या आगीमध्ये होरपळून मरत असतो. आमची मुलं बालकं ही शॉर्ट सर्किटने आग डोंब उसळतो आणि त्यात होरपळून मरतात. आणि तुम्ही सांगत असता की तुम्ही खुशाल आहात आणि आम्ही ऐकत असतो, आम्ही फक्त ऐकत असतो आमुची खुशाली. हे बोलताना आनंद होत नाही मित्रांनो. हे सगळं परत परत सांगावं लागतं. याचं कारण 1 चूक, 2 चूक, 3 चुका असतील तोपर्यंत त्या चुका नसतात, किंवा त्या चुकाच असल्या तरी त्या माफ करता येतात. पण 15व्या, 17व्या, 18व्या, 22व्या वेळेला तीच गोष्ट होते, तोच निष्काळजीपणा होतो, तीच दप्तर दिरंगाई होते, तोच बेदरकारपणा दिसतो, तेव्हा त्याला गुन्हा म्हणावं लागतं, त्याला गुन्हा म्हणावं लागतं. आणि असे गुन्हेगार जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना जेव्हा सरकार पाठीशी घालतं, सरकारचे मंत्री पाठीशी घालतात, तेव्हा ते सोकावतात, शेफारतात, ते अधिक बेछूट वागायला लागतात. आणि एकदा अशा रीतीने वरचे अधिकारी बेछूट बेफाट वागले तर खालचे कर्मचारी, मग तो एखाद्या इस्पितळातला साधा वॉर्ड बॉय असेल किंवा त्या ऑक्सिजन टाकी आहे तिची नळकांडी जोडणारा, बाजूला करणारा किंवा दुरुस्ती करणारा जो असतो, तो सुद्धा बेदरकार वागायला लागतो.
जसा राजा तशी प्रजा असते. काय सांगायचं मित्रांनो, काय सांगायचं. त्यांचे नातेवाईक होते, त्यांचा टाहो बघितल्यानंतर शब्द नाहीत म्हणून कशाला. अहो तुम्ही तुमचे शब्द तुमचे सांभाळून वागले असतात आणि कामं केली असती तर ते 22 लोक जिवंत राहिले असते. आणि तुम्ही चांगलं काम केलं याचं कौतुक करायला आमच्याकडे शब्द नाहीत असं त्या 22 लोकांनी म्हटलं असतं. मुख्यमंत्री साहेब काय बोलावं. आम्ही सगळे शब्द बोलतो पण त्या शब्दाला अर्थ उरलेला नाही, कारण ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि पोहोचले तर त्या शब्दाचा अर्थ बहुधा तुम्हाला कळत नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुम्हाला आत्ता नाही कळला शब्दाचा अर्थ, तरी सामान्य माणसाला कळतो. आणि सामान्य माणूस मतदार असतो, लोकशाहीतला तो खरा राजा असतो. ज्या दिवशी मतदानाची वेळ येते तेव्हा तो मुजोर सत्ताधीशांना असा लोळवतो की दीर्घकाळ ते सत्ताधीश राजकारणात आपल्या पायावर सुद्धा उभे राहत नाही. जेव्हा आम्ही फक्त ऐकत असतो आमची खुशाली. एवढं बोलून थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच राजकारणातले घडामोडींचे वेगवेगळे पदर पैलू तुमच्यासमोर उलगडून ठेवतो. त्या प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.